श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1298. आपण आज या सप्तसोपानातील शेवटचा आणि आपल्या या 1300 दिवसीय रामकथेमधील अंतिम दोह्यामध्ये प्रवेश करत आहोत. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये रामकथेचं महात्म्य आणि तेही विशेषत्वाने या कलियुगामध्ये असलेले तिचं महत्त्व जाणलं. चित्तशुद्धीचा अत्यंत साधा सरळ उपाय म्हणजे रामकथा. जो रामकथा कपट सोडून गातो, ज्याला या रामकथेपासून काहीच नकोय, तो आपल्या जीवनामध्ये या मुक्तीचा दरवाजा स्वाभाविकपणे उघडत असतो. त्याच्या सर्व कामना या अत्यंत सहजपणे पूर्ण होतात. आणि जो त्याचं श्रवण मनापासून करतो, जो कुठल्याही प्रकारचा संदेह त्याच्याबद्दल ठेवत नाही, त्याच्यासाठी हा संसार हा गाईच्या खुरानी झालेल्या खड्ड्यामध्ये जेवढं पाणी साठेल एवढा लहान होऊन जातो. असा हा समस्त संवाद याज्ञवल्क भरद्वाज मुनींना सांगतायत. आणि त्याबरोबरच माता पार्वतीच्या हृदयाची अवस्था व्यक्त करताना एकच शब्द वापरतायत, मैं कृतकृत्य भयऊ अब तव प्रसाद विश्वेस. मी कृतकृत्य झालेली आहे. अशा या उमा महादेवाच्या संवादाला देखील गोस्वामीजींनी गेल्या कथा विभागामध्ये विराम दिला. आणि आता ते आपल्या स्वतःच्या मनाशी संवाद करत करत या अंतिम दोह्यामध्ये प्रवेश करत आहेत. गोस्वामीजी गाऊ लागतात, यह शुभ शंभु उमा संवादा सुख संपादन समन विषादा भवभंजन गंजन संदेहा जनरंजन सज्जन प्रियेहा राम उपासक जे जग माही एहि सम प्रिय तिन्हके कछु नाही. रघुपति कृपा जथा मति गावा मैं यह पावन चरित सुहावा. एहि कलिकालन साधन दूजा जोग यज्ञ जप तप व्रत पूजा. राम ही सुमिरिय गाय राम ही संतत सुनिय राम गुणग्राम ही. जासु पतित पावन बड़बाना गावहि कबि श्रुति संत पुराना. ताहि भजहि मन तजि कुटिलाई राम भजे गति केहि नहीं पाई. पाईन केहि गति पतित पावन राम भजि सुनु सठ मना. गनिका जामिल ब्याद गीध गजादि खल तारे घना.
आभीरजमन किरात कस स्वपचादियति अघरूपजे कही नाम बारकते पिपावन हो ही राम नमामि ते रघुवंश भूषण चरित यह नर कहि सुनहि जे गावहि कलिमल मनोमल धोई बिनु श्रम राम धाम सिधावहि सतपंच चौपाई मनोहर जानी जो नर उर धरे दारुण विद्या पंच जनित विकार श्री रघुबर हरे सुंदर सुजान कृपा निधान अनाथ पर कर प्रीति जो सोएक राम अकाम हित निर्वाण प्रद समान को जाकी कृपा लवलेस ते मतिमंद तुलसीदास हूँ पायो परम विश्राम राम समान प्रभु नाही कहो सुंदर सुजान कृपा निधान अनाथ पर कर प्रीति जो अनाथ पर कर प्रीति जो मौसम दीन न दीन हित तुम समान रघुबीर अस विचारी रघुवंश मनी हरहु विषम भव भीर कामिहि नारी पियारी जिमी लोभी प्रिय जिमी दाम तिमि रघुनाथ निरंतर प्रिय लागहु मोहि राम यत्पूर्वं प्रभुना कृतं सुकविना श्रीशंभुना दुर्गमम् श्रीमद् राम पदाब्ज भक्ति मनिशम् प्राप्तये रामायणम् मत्वा तद्रघुनाथ नाम निरतम् स्वान्तस्तमशान्तये भाषाबद्धमिदं चकार तुलसी दासस्तथा मानसम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदम् मायामोहमलापहं सुविमलम् प्रेमाम्बुपूरं शुभम् श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसार पतंग घोर किरणैर् दह्यन्ति नो मानवाः। इति श्रीमद् रामचरितमानसे सकलकलिकलुष विध्वंसने सप्तम सोपान समाप्त। श्री जानकी जीवन स्मरण। जय जय राम। सज्जनों, अशा रीतीने आपला हा सप्तम सोपानाचा अंतिम दोहा एक प्रकाराने
मानसच्या गायनाची पूर्णाहुती आज आपली पूर्ण झाली. आता पुढील 3 कथा विभाग या अंतिम दोह्याचा विस्तार सज्जनो आपण पाहणार आहोत. कदाचित या 3 कथा विभागांमध्ये माझं वेळेचं गणित जे 30 मिनिटाचं असतं साधारणतः ते कदाचित थोडंसं वाढू शकेल. परंतु असं वाटतंय की अजूनही खूप बोलायचं राहिलंय. अजून तर काही सांगून झालंच नाही. मानस मधलं काय सांगितलं आपण. त्यामुळे जशी वाणी विरामाकडे जाऊ लागलेली आहे तशी मनाची कातर अवस्था होती सज्जनो. गोस्वामीजी म्हणतायत, यह शुभ संभूमा संवादा सुख संपादन समन विषादा. माता पार्वती आणि महादेवाचा हा संवाद. सज्जनो, गोस्वामीजींच्या आयुष्यामध्ये महादेवाचं स्थान हे अनन्यसाधारण आहे. गुरु पितु मातु महेश भवानी प्रणवं दीन बंधु दीनदानी. ज्या गोस्वामीजींना लहानपणापासून माता पार्वतीनेच वेगवेगळ्या रूपांमध्ये सांभाळलं, त्यांच्याद्वारे या रामकथेची रचना करून घेतली. महादेवाने ते हृदय जणू काही गोस्वामीजींच्या या शब्दांमध्ये ओतून दिलेलं आहे. असा हा माता पार्वती आणि महादेवाचा संवाद, याचा विराम गोस्वामीजींचं देखील अंतःकरण कातर झालं असणार. या संवादातूनच जीवन घडतं सज्जनो. ज्या शिव या शब्दाचाच अर्थ मुळी कल्याण आहे, त्या महादेवाच्या समाधी अवस्थेमधून त्याला बोलतं करणारी माता पार्वती हे दोघंही धन्य आहेत. आणि त्यांचा संवाद जो मनापासून श्रवण करतो, गोस्वामीजी म्हणतात काय होतं त्याच्या आयुष्यामध्ये? सुख संपादन समन विषादा. त्याचं जीवन हे समस्त सुखांनी भरून जातं. त्याच्या जीवनामधल्या सर्व शोकांचा नाश होऊन जातो. आपण म्हणाल सुख उत्पन्न होतात म्हणजे नेमकं काय होतं? आमचं प्रापंचिक सुख वाढेल का? आमच्या प्रपंचातल्या कटकटीरूपी शोकांचा नाश होईल का? सज्जनो, भगवंताची कृपा असीम आहे. कथेची फलश्रुती तुम्हाला ती कशा पद्धतीने तुमच्या दुःखांना दूर करेल ह्याचं नेमकं असं आपल्याला कार्यकारण भाव सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की जरी तुमचे प्रश्न सुटले नाहीत तरी प्रश्नांचा दाह मात्र निश्चित कथा दूर करेल. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला पर्याप्त वाटू लागेल. जो संसार आजपर्यंत अनेक आशा आकांक्षा स्वप्नांनी भरला होता, त्या प्रपंचाचा वर्तमानच सुखदायक तुम्हाला वाटू लागेल. अशा या कथेची ही फलश्रुती आहे. माता पार्वती आणि महादेवाच्या चरणी जो अनन्य शरणागत होऊन त्यांचा हा संवाद मनापासून हृदयात धारण करतो. गोस्वामीजी म्हणतात, भवभंजन गंजन संदेहा जनरंजन सज्जन प्रिय एहा. जन्म मरणाचा अंत करणारा, संदेहाचा नाश करणारा, भक्तांना आनंद देणारा आणि संत पुरुषांना प्रिय असणारा असा हा संवाद आहे. बघा, एकच संवाद, परंतु त्याचे किती सुंदर गुणधर्म गोस्वामीजी सांगतायत. 6 गुणधर्म आहेत. सुख देतो, शोकाचा नाश करतो, जन्म मरण रूपी या संस्कृतीच्या दुःखातून बाहेर काढतो, संदेहातून आपल्याला पार नेतो, जो मनापासून भक्ती करतो त्याच्या हृदयाला आनंद देतो, आणि ज्यांचं हृदय संतमय झालेलं आहे. जसं श्री महाराज म्हणायचे ना की संत ओळखण्यासाठी आपल्या हृदयात देखील त्याचे काही गुणधर्म असले पाहिजेत. तर आपल्या हृदयामध्ये संत चिन्ह जर ओळखायचं असेल तर त्याची एकच खुणगाठ आहे. सज्जनो, तुम्हाला रामकथा किती प्रिय वाटतेय? बघा, मोठे मोठे अधिकारी संत असोत किंवा अद्वैत तत्वज्ञानाचे अभ्यासक असोत, ज्ञानी असोत, कवी असोत, पंडित असोत,
प्रत्येक जण या हरिकथेमध्ये जेव्हा तल्लीन होऊ लागतो तेव्हा समजावं की त्याची साधना ही योग्य मार्गाने चाललेली आहे. अन्यथा जर तुम्हाला हरिकथेच्या विषयी मनात संदेह असेल, काही लोकांना असं वाटतं की कदाचित हे परमार्थाचे प्रिलिमिनरी वर्ग आहेत हरिकथा ऐकणं. परंतु सज्जनो, भगवंताच्या कथेमध्ये ज्याचं मन रमतं, तल्लीन होतो, ज्याला आपल्या स्वतःच्या देहबुद्धीचा विसर पडतो, अशी हरिकथा ही संत हृदयाला अत्यंत प्रिय असते. आणि त्यामुळं साधनेच्या कुठल्याही टप्प्यावरती हरिकथेचं श्रवण करायला मिळणं यासारखं दुसरं सद्भाग्य नाही. गोस्वामीजी म्हणतात, जे जगामध्ये राम उपासक आहेत त्यांच्यासाठी तर रामकथेसारखं दुसरं काहीच प्रिय नाही. किती सुंदर आहे ना. एकीकडे आपण रामाचा भक्त म्हणायचं आणि रामकथेचा जर आपण अवहेर करत असू तर खऱ्या अर्थाने आपली अजूनही राम उपासना योग्य दिशेने चाललेलीच नाही. सज्जनो, समर्थ म्हणतात, ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणातीत, जेथे पाहो तेथे राघवाचे ध्यान, करी चापपाण धरीतसे. जेथे तेथे पाहो तेथे केवळ आता राघवाचंच ठाण दिसू लागलेलं आहे. कानावरती जे काही पडतंय त्यामध्ये रामकथेचाच हव्यास होऊ लागलेला आहे. जे काही दृश्य अंतःकरणामध्ये येतंय तिथं कुठं ना कुठेतरी रामकथेची सूत्र दिसू लागलेली आहेत. सज्जनो, समजावं की आपण राम उपासक होऊ लागलेलो आहोत. मी तर तुम्हाला गेले काही कथांमधून माझे स्वतःचेच वैयक्तिक अनुभव सांगतोय, कारण त्रयस्थ होऊन किती काळ मी तुमच्याशी बोलू. या 1300 दिवसाच्या प्रवासांमध्ये या रवींद्र पाठकच्या अंतःकरणामध्ये देखील स्थित्यंतर झालेली आहेत. जेव्हा तुलसीदास म्हणतात की भांगेसारखा अपवित्र असलेला तुलसी देखील या रामनामाने पवित्र होऊन गेला, तिथं गोस्वामीजींची जर अशी मनाची अवस्था असेल तर माझ्यासारख्या पामराची काय स्थिती असणार. मी तर अनंत विषयांनी या भांगेपेक्षा देखील हीन दीन असा आहे. परंतु रामकथा पवित्र करते. सज्जनो, रामकथा आम्हाला जीवनामध्ये एका प्रसन्नतेच्या दिशेने घेऊन जाते. माझा अनुभव तर असा आहे की जीवनामध्ये जे काही माझे विचार चाललेले असतात, मग प्रपंचाचे असो, माझ्या व्यवसायाचे असो, किंवा परमार्थाचे असो, किंवा दुसऱ्या एखाद्या सद्ग्रंथाचे असो, एखाद्या अद्वैत तत्वज्ञानाचं चिंतन असो, काहीही असो, माझ्या मनामध्ये त्या प्रसंगाच्या आधाराने रामचरितमानस मधल्या चौपाया किंवा प्रसंग हे अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. इथं माझा राम कसा वागला, इथं रामकथेमधला कुठला प्रसंग आहे जो मला निश्चित मार्गदर्शन करतोय, निश्चित प्रेरक ठरतोय, अशा पद्धतीने मनामध्ये विचार येत राहतात. आणि यातून मला गोस्वामीजींची ही चौपाई आणखीन बळकटी देते की बाळा, आता योग्य रस्ता धरलाय, आता सोडू नकोस. राम उपासक जे जग माही, एही सम प्रियती नके कछु नाही. राम उपासकांना या रामकथेपेक्षा दुसरं काहीही प्रिय वाटत नाही. विनय पत्रिकेचं पद डोळ्यासमोर येतं, जाऊ कहा तजी चरण तुम्हारो. कुठं जाऊ आम्ही आता? याच्याशिवाय तर दुसरं काही गोड वाटतच नाहीये. सुतीक्ष्णाची अवस्था तर आम्हाला कधी कळणार नाही, परंतु ज्या पद्धतीने सुतीक्ष्णाच्या हृदयामध्ये चतुर्भुज रूप धारण केल्यानंतर सुतीक्ष्णाच्या मनामध्ये कटुता, खिन्नता निर्माण झाली की नाही, मला माझा वनवासी राम हवाय, मला हा राम नको. तशी सज्जनो, आम्हाला आता रामकथा सोडून दुसरं काहीही जरी आम्ही ऐकू लागलो तरी मनाची अवस्था झाली पाहिजे की अरे, गोस्वामीजींचं रामचरित्र, त्याची कथा, त्याच्यातली सूत्र, त्याच्यातले प्रसंग, त्याच्यातला गोडवा, त्याच्यातलं माधुर्य, त्याच्यामध्ये असलेला आनंद, या सगळ्याला सोडून आता काय दुसरं पाहिजे? याच्या पलीकडे अजूनही परमार्थ असू शकत असेल कदाचित, कल्पना नाही, परंतु आम्हाला तर जीवन जगण्यासाठी एवढंच पुरे आहे.
खरंय की नाही? समर्थांचा मनोबोध, दासबोध आणि रामचरित्र आपण जेवढं ऐकलं, तुम्हाला असं वाटत नाही का की त्याच्यामधून मिळालेली सूत्र या जीवनासाठी पुरेशी आहेत? त्यातली काही सूत्र जरी आपण अत्यंत निष्ठेने आचरणात आणू शकलो, मग ते नामस्मरणाचं असो, गुरुसेवेचं असो, आपलं चित्त शुद्ध करण्याचं असो, लोकांचे निंदा दोष त्यागण्याचं असो, भगवंताच्या सगुण उपासनेचं असो, रामकथा नित्य गाण्याचं असो, कुठलंही सूत्र जीवनामध्ये जर आपण परिपूर्णतेने उतरवलं तर मला वाटतं परमार्थ अजूनही वेगळा काय शिकायचा सज्जनो. त्यामुळे गोस्वामीजी देखील तेच म्हणतात जे भुशुंडीजींनी गरुडाला सांगितलं, जे महादेवाने माता पार्वतीला सांगितलं. महादेव म्हणतोय मती अनुरूप कथामय भाषी. इथं गोस्वामीजी देखील म्हणतात की मी ही कथा कशी गायलोय, रघुपती कृपा जथामती गावा. महादेव आपल्या स्वतःच्या मतीच्या अनुसार ही मी कथा गायलो असं म्हणत असताना गोस्वामीजी एक पायरी आणखीन खाली उतरतात. भगवंताच्या चरणांजवळ बसून म्हणतात की रघुपती कृपा जथामती गावा. मला रघुपतीने कृपा केली आणि त्याने जशी मला बुद्धी दिली, त्या रघुनाथाच्या कृपेने मी हे अत्यंत सुंदर आणि पवित्र करणारं चरित्र माझ्या बुद्धीनुसार गायलोय. त्यामुळे सज्जनो, जर या कथेमध्ये जे काही चांगलं तुम्हाला वाटलं, ज्याने तुमच्या जीवनाला काही श्रेयस मार्गाकडे जाण्याची दिशा दिली असेल, तर हे सगळं काही रामाच्या प्रेरणेने तुमच्या आयुष्यात आलंय याची खात्री बाळगा. आणि जर तुम्हाला काही खटकलं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की रवींद्र पाठकांना अजूनही काही कळालेलीच नाही कथा, किंवा रवींद्र पाठक उगीच वेळेचा अपव्यय करतात, लोकांना चुकीचं मार्गदर्शन करतात, असं जर काही वाटत असेल तर तो दोष तुम्ही अगदी निशंकपणे माझ्या माथी मारा. कारण भगवंताच्या कृपेने जे चांगली सूत्र आहेत ती तुमच्या आयुष्यात देण्यासाठी त्याने मला निमित्त केलं. परंतु मी देखील देहबुद्धीचाच मनुष्य आहे. मी देखील माझ्याच बुद्धीच्या आधाराने, माझ्याच अनुभवाच्या आधाराने बोलतोय आणि त्यामुळे निश्चितपणे माझ्याकडून सहस्रावधी चुका हे कथानक गाताना सांगितताना झाल्या असतील. रामकथेचे अनेक अभ्यासक मंडळी बऱ्याचदा माझ्याविषयी नाराजी देखील व्यक्त करतात. अनेकदा त्यांना माझ्या कित्येक गोष्टी खटकतात देखील, कधी व्यक्तिगत तर कधी समूहामध्ये देखील ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त करतात. मी या सगळ्यांच्या चरणी मनापासून क्षमा याचना करतो, कारण मी एक सामान्य जीव आहे. टू एअर इज ह्युमन. चूक करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु अशा अनंत चुका असतानाही तुम्ही ही रामकथा मनापासून श्रवण केली, त्यामुळं मी तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एक बालक म्हणून तुम्ही माझ्या सगळ्या चुका पदरामध्ये घ्या, कारण हा रवींद्र पाठक देखील देहबुद्धीचा आहे, जड आहे. जिथं गोस्वामीजी म्हणतात की रघुपती कृपा जथामती गावा, तिथं हा देखील स्वतःच्या बुद्धीने काय गाणार. त्यातील जे जे काही सगळं चांगलं आहे तो माझ्या रामाचा प्रसाद आहे, या भावनेने आपण त्याचा स्वीकार करा. परंतु एक करा जे माझं गोस्वामीजींचं वारंवार सांगणं आहे की या कलियुगामध्ये या रामकथेचा हव्यास सोडू नका. या रामनामाला कधीही आपल्या हृदयामधून दूर करू नका. भगवंताच्या सगुण भक्तीला तुम्ही आपल्या जीवनात मनापासून उतरवा. कारण या ज्या काळामध्ये आम्ही जगत आहोत, या गढूळ होत जाणाऱ्या या कलियुगामध्ये आम्ही जगत आहोत. गोस्वामीजी म्हणतात, एही कली काल न साधन दूजा. बघा, आता 2022 मध्ये आपण आलो. मी सहज परवा काही जुने अल्बम बघत बसलो होतो. त्यामध्ये 2000 सालच्या आधीचे अल्बम माझ्या डोळ्यासमोर आले. कुठं तो जुना पेजर असायचा जवळ, काळे फोन असायचे,
वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसा तरी संवाद करण्याचा प्रयत्न करत असायचो. आज या 20-25 वर्षामध्येच आपलं आयुष्य किती बदलून गेलं. प्रत्येकाच्या घरात कम्प्युटर्स आहेत, मोबाईल आहेत, व्हिडिओ कॉल करण्याची फॅसिलिटी आहे. हा काळ एक दृष्टीने साधन सामुग्रीच्या आधाराने तर विकसित होतोय, परंतु सज्जनो, आम्ही समाधानाच्या आधाराने देखील खंगत चाललो आहोत, ही देखील वस्तुस्थिती आहे. श्री महाराज म्हणायचे, बाह्य सुधारणा ही केवळ शरीरावरती आलेली सूज या पद्धतीने असतात. हा विकास आम्हाला समाधान देऊ शकत नाही. परंतु आम्ही आता ज्या वेगाने या विकासाच्या दिशेने धावतोय, सज्जनो, असमाधानाची किंमत आम्हाला मोजावी लागणार आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक आत्महत्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत. या मालमत्तेच्या खटल्यांमध्ये एकमेकांचा जीव घेण्यामध्ये देखील लोक मागं पुढं पाहत नाहीयेत. जगामध्ये अस्थिरता आहे, अशांतता आहे. या पृथ्वीनेच दिलेलं खनिज तेल याच्यासाठी देशादेशांमध्ये स्पर्धा चालू आहेत. अतिसंवारक अशी अस्त्रशस्त्र वापरली जात आहेत. श्री महाराज म्हणतात की येणारा काळ हा आणखीन गडूळ होत जाणार आहे. आजपासून 5-50 वर्षानंतर काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा. मग अशा या कलियुगामध्ये आम्ही केवळ घाबरूनच राहायचं का हो? स्वतःच्या आत्मउद्धारासाठी आम्ही काही दुसरं साधन करायचंच नाही का? गोस्वामीजी म्हणतात, या कलियुगासारखा दुसरा खरं तर काळ नाही. पूज्य बापू म्हणतात, हा कलियुग नाही, हे कथायुग आहे. तुम्ही या कलियुगामध्ये, या बदलत जाणाऱ्या काळामध्ये एकच काम करा, एकच साधन करा आणि इतर कुठल्याही साधनेचा विचार देखील करू नका. राम ही सुमिरिय गाय राम ही, संतत सुनिय राम गुण ग्राम ही. या बदलत जाणाऱ्या काळामध्ये तुम्ही भगवंताच्या नामाला घट्ट धरून राहा. त्या भगवंताच्या नामाचं स्मरण करा, त्याच्या लीलेचं गायन करा, त्याच्या कथेचं श्रवण करा. जिथं जिथं म्हणून रामकथा ऐकायला मिळेल, मग ती कदाचित ओबडधोबड जरी असली तरी तिचं मनापासून श्रवण करा. आणि जर बोलायचंच झालं तर रामाचंच गुणगान करा, रामाच्याच कथांचं निरंतर श्रवण करा, त्याच्याच गुणसमूहांचा आदर्श ठेवून आपलं जीवनामध्ये राम उतरवण्याचा प्रयत्न करा. बस हे एवढं एकच साधन करा. सगळं तुमचं जीवन रामाला केंद्रबिंदू ठेवून तुम्ही व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आपण म्हणाला हो, परंतु शास्त्र तर अनेक साधनं सांगतं, मग गोस्वामीजी केवळ त्यांना प्रिय आहे म्हणूनच हे साधन सांगतायत का? सज्जनो, संत हे स्वार्थी नसतात. संत आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार नाही सांगत. संत स्वतःच्या अनुभूतीने सांगतात, ही गोष्ट वेगळी. परंतु संतांना हे कळतं की उगीच या कलियुगामध्ये अत्यंत अवघड क्लिष्ट साधनं जी तुमच्याकडून होऊ शकणार नाहीत, अशा साधन मार्गाने उगीच परिश्रम करत राहण्यापेक्षा जे साधन अत्यंत सुखासीन आहे, जे तुम्हाला आनंद देणारं आहे, अशा साधन मार्गाचा तुम्ही का बरं अवलंबन करत नाही? काय काय साधन मार्ग उपलब्ध आहेत या कलियुगामध्ये. जोग म्हणजे योग, यज्ञ म्हणजे यज्ञ, जप, तप, व्रत, पूजा, 6 साधनांची नावं गोस्वामीजी आपल्या समोर ठेवतात. यापैकी योग हे सत्ययुगाचं भूषण होतं, जेव्हा मनुष्याची वाणी, त्याचे विचार, त्याची कर्म या सगळ्यांमध्ये पावित्र्य होतं. असा हा पावित्र्याचा मार्ग आजच्या कलियुगामध्ये आमच्यापैकी किती जणांना निष्ठेने आणि निरंतर आचरणात आणता येईल? मोठा प्रश्नच आहे सज्जनो. मी नेहमी सांगतो ना की आजच्या काळामध्ये योग हे केवळ आम्ही एक शारीरिक प्रशिक्षण या दृष्टीने करतो, परंतु या मार्गाच्या आधाराने भगवंताची प्राप्ती करून घेणं हे या कलियुगात फार अवघड आहे. यज्ञ हे त्रेतायुगाचं भूषण होतं, ज्याच्यासाठी म्हणून भगवंताने आपल्या स्वतःचं प्रागट्य केलं. ते देखील
पुत्र कामेष्टी यज्ञातूनच जो साकारला, असा यज्ञ हे त्रेतायुगाचं भूषण आहे. आज देखील आम्ही कलियुगात यज्ञ करतो, नाही असं नाही, परंतु खरा यज्ञाचा अर्थ काय आहे? यज्ञाचा अर्थ आहे समर्पण. तो समर्पण भाव आमच्याकडे किती राहिलाय? यज्ञ हे स्वाहा संस्कृती आहे. आम्ही आमच्या प्रत्येक कर्मफळाला अशा पद्धतीने स्वाहा करून जगू शकतोय का? किंवा आज आमचे यज्ञ देखील कामनांच्या पूर्ततेसाठी चालू आहेत. त्यामुळे कलियुगामध्ये यज्ञ हे साधन देखील अधुरं आहे. जप तप व्रत करण्यासाठी लागणारा एकांत, लागणारी निष्ठा, लागणारं मनाचं धारिष्ट्य, या सगळ्या गोष्टींचा अभाव आज आमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि भगवंताची पूजा करताना जी शास्त्रोक्त पूजा विधी आहेत, त्यापैकी देखील आम्ही किती विधी जसे पाहिजेत तसे करू शकतो. त्यामुळे ही सगळी साधनं आज या कलियुगामध्ये आमच्या वेळेअभावी, आमच्या ज्ञानाअभावी, त्या ज्ञानाचं आम्हाला जीवनामध्ये यथायोग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंच्या अभावी आम्ही ती परिपूर्णतेने करू शकत नाहीत. साधन योग्यच आहेत, काळ चुकीचा आहे. मग अशा योग्य काळासाठी असलेलं साधन कुठलं आहे? तर ते आहे भगवंताच्या नामस्मरणाचं, ते आहे भगवंताच्या कथेचं गायन करण्याचं, ते आहे भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्या आचरण शुद्धीचं. ते साधन आपण परिपूर्णतेने जर करत राहिलो तर या कलियुगामध्ये देखील सज्जनो आम्ही सहज उद्धरून जाऊ. आणि हा गोस्वामीजींचा, समर्थांचा, श्री ब्रह्मचैतन्यांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, नाथांचा, माऊलीचा, अहो तुम्ही नाव घ्या संतांचं, त्या प्रत्येक संताचा हा अनुभव आहे की भगवंताच्या नामानेच या कलियुगामध्ये जीवाचा उद्धार होऊ शकतो. त्यामुळं आपण असं भगवंताचं गायन मनापासून करणं म्हणजेच या रामकथेच्या फलश्रुतीला हृदयामध्ये धरण्यासारखं आहे. गोस्वामीजी म्हणतात, अरे कोणाचा उद्धार झालेला नाही आजपर्यंत? तुम्ही नाव तर सांगा की जो नाम घेतोय मनापासून आणि त्याचा उद्धार झाला नाही. कोणी सापडणार नाही. आपण म्हणाला, आम्ही तर फार पतित आहोत, आमच्याकडून अनंत पाप झालेली आहेत, आम्हाला या जन्मामध्ये राम कसा जवळ करेल? गोस्वामीजी खात्री देतात की जासू पतित पावन बडबाना, गाव ही कबी श्रुती संत पुराणा. पतितांना पवित्र करणं हा ज्याचा प्रसिद्ध बाणा आहे. ज्याने देह धारण केला तो पतितांचा उद्धार करण्यासाठी, ज्याने अहिल्याचा उद्धार केला, ज्याने अनंत राक्षसांचा उद्धार केला, ज्याने केवटापासून ते शबरीपर्यंत अशा अनेक अप्राप्य जीवांचा देखील उद्धार केला, हे ज्याच्या जीवनाचं ध्येय होतं, तोच भगवंत आज नामरूपाने प्रगटलेला आहे. जासु नामत्रय ताप नसावन, सोई प्रभू प्रगटत समजुजिय रावण. विभीषण म्हणतोय की ज्याचं नाम हे पुराणामध्ये असं प्रसिद्ध आहे की जे त्रितापांचा नाश करतं, तो भगवंत, तो पतित पावन. त्यामुळे तुम्ही कितीही पतित असू द्या ना, काही हरकत नाही. श्री महाराज म्हणायचे ना की माझ्याकडे आलेल्या जीवाच्या विषयी मी कधीच निराश होत नाही, कधीच. त्यामुळे भगवंताच्या नामाचा महिमा ज्यांनी जाणला, असे कवी, वेद, संत आणि पुराण हे नित्य हेच गात राहतात की बाळांनो, राम गा, राम गा, राम गा. माझे समर्थ देखील हेच म्हणतात, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. त्यामुळे तुम्ही गतजन्माची, ह्या जन्माची, आपल्या पूर्व आयुष्याची किंवा आजही घडत असलेल्या पापांची काळजी करू नका. मी श्री महाराजांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो, तुम्ही रामाचे झालेला आहात. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. अहो एका क्षणाचा फक्त अवधी लागतोय तुमच्या अनंत पापांचा भस्मसात करण्याची ताकद या नामामध्ये आहे.
त्यामुळे तुम्ही आज जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. जर विचार करायचा असेल तर एकाच गोष्टीचा विचार करा की नामाचा बडिया हो कैसा होय. हे नाम कसं माझं वाढेल, हे भगवंताचं स्मरण माझं कसं वाढेल, मी माझ्या जीवनात समस्त कुटिलतेचा त्याग करून त्याचं भजन कसं करू शकेन. कारण गोस्वामीजी म्हणतात, राम भजे गती केही नाही पायी. तुम्ही स्वतःला जर अत्यंत पापी समजत असाल तर मी तुम्हाला अशा अनंत पापी जीवांची नावच देतो. बघा, ह्यांच्यापेक्षा देखील तुम्ही पापी आहात का, असा विचार तर करून बघा. आणि जर अशी अनंत पाप असलेले जीव देखील रामनामाने रामभजनाने उद्धरून गेले तो तुम किस खेत की मुली हो भाई, तुम्ही पण उद्धरूनच जाणार आहात, यात काही शंकाच नाही. म्हणून मनापासून भगवंताचं नाम घ्या, भगवंताचं स्मरण करा, हे संतांचं सांगणं आहे. सज्जनो, या दोह्यातल्या आणखीन 2 कथा विभागांमधून आपण उर्वरितच्या उपायांचं चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.